हॅलो गाईज, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्ही आता बघत असाल मी तयारी बियारी केली आहे. आज मी ना कुठेतरी अशा स्पेशल जागेवर चालल्या आणि तुम्हाला पण मी दाखवेन कुठे चालल्या त्या. मग तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपला ब्लॉग ना लास्टपर्यंत आणि शेवटपर्यंत बघा का आम्ही कुठे चालले म्हणून. पण तयारी झाली, बाबूला पण घेतले मी. आता आम्ही ओलाच बुक केले, आता निघता आम्ही. ऊन जाम आहे. जायला मी काही यांच्या जोडीला नाही चाललेलो. आम्ही मने ना मी चालले म्हणजे माझा भावस ना बाबू पण आहे जोडीला. यांना काम होतं मग हे गेलं. मग दाखवू तुम्हाला आता पुरं काय काय होतं. शना 12 वाजता निघलेलो. 12 वाजता घरच्या निघलेलो, सगळं आवरून बिवरून निघलेलो. काही बरं टाइम झाला तरी यायला. काय बाबू, बाबूची एक मस्ती चालली बाकी. हा का मग 17 झालं मुंबईमध्ये, मग तुला मराठी यायला पाहिजे ना. नाही का मराठी के बीच में नहीं रहा ना. मेरा कोई वास्ता ही नहीं. हम कैसे इधर अभी हर बंदे की इधर सब रहते हैं क्या सब आता है. कशान बसायचे तुला. तुम्हारे इधर अच्छा है लेकिन उधर भी ना बहुत बढ़िया है. कशान बसायचे है ना. कशान पेनेन. उधर ही उस बंदे ने बुलाया था उसके घर पे, बहुत मजा आ रहा था. मतलब खेती आता आम्ही ना सांगू का कुठं चालले आम्ही चालल्या अवनीताईच्या इथं, म्हणजे आपली धवलारीनबाई अवनीताई यांच्याकडे आम्ही चालल्या. त्यांचं आमंत्रण होता, तुम्ही या तिकडे आम्ही चालल्या. बघत राहा तुम्ही. आता तरी मी 11:30 वाजता मी निघलेलो इथल्या. तरी बरा टाइम झाला. तरी रिक्षा भेटली पटकन, त्या बरा आला. तिथून लगे इकडे घरी उतरलो, मग इथल्याच तयारी केली मी. रात्री मला जायला भेटला नाही कारण यांना पण बरा नव्हता म्हणून आता ते पण कामाला गेलं. शेवटी मग मलाच निघायला लागला. आता ते बोलवले, मग जायला पाहिजे ना आपल्याला. दाखवीन मग तुम्हाला त्यांच्या भावाची हालत, म्हणजे आजचा लगीन आहे, कालची हालत होती त्यांची. तिथंच चालले आम्ही. सब बर्बाद हो गया. कुठपर्यंत आले रे आपण. नाही का कुठपर्यंत आले. ठीक आहे आले कुठपर्यंत का मला माहित नाही. ते काय पहिलीच नवीनच जागा, ते काय माहित होईल गौरव. मेकअप वर टाकी इथंच करा बोल माझी. अजून 20 मिनिटं बाकी आहेत आम्हाला पोहोचायला. मी पण पहिल्यांदाच चालले तिथं. तेवढा काय आपल्याला माहिती नाही आहे तिथला. आता ते बोलवले, मग जायला पाहिजे ना आपल्याला. त्यांच्या भावाचं लगीन आहे. गावामध्ये आता पोहोचल्या, पण पहिल्यांदा झाल्या तर वेगळंच काही वाटत. कारण आता कशी आपल्या आजूबाजूची गावं असली तर काही वाटत नाही आवरा कुठं बिठं जायला. पण हे आता लांबचंच गाव बोलल्यावर जरा वेगळंच वाटतं. म्हणजे पूर्ण अख्खा जंगल आहे इकडं, असं सगळं जंगल जंगल भाग आहे. मला दाखवतो थांबा मी. या का म्हणजे अख्खा वाद्याला पावसाळचे तर जामच या होत असेल. अख्खा जंगल भाग आहे, डोंगर बिंगर. हे बघ अख्खा म्हणजे जंगल पक्का आहे. केले गावाने एंट्री केली आम्ही त्यांच्या. आता भेटू आम्ही त्यांना. गाऱ्या बिऱ्या वाटत पक्या लागल्या, जाम फीस गर्दी वाटत.
क्यूची मम्मी क्यू ठेवतं रे, किटू ठेवतं मध्ये पण माझ्यासाठी आली एवढा लावशा. फक्त एक मेसेज केला इंस्टाला, कारण मी जाम बिझी असतो सगळ्यांना माहित आहे. आता भावाच्या लग्नाचे 1 दिवसाअगोदर ऑर्डर खपले सगळ्यांना फोनवर, पण माझ्यासाठी कलाकारांनी जाम केला. काल बोलायला नाही भेटला कारण गाणी चालू होता, पण सगळ्या कलाकारांना इथं आज धन्यवाद व्यक्त करतात. दादा सगळी ताई माझ्या शब्दावर आले, कोणाला असा फोन पण नाही केला तर आहे मी काहीतरी जिंकले. थँक्यू सो मच. पक्की भारी भारी काढायचा रोक चौक बोलायचा, रोक चौक बोलतो एकदम फुल. धन्यवाद अगेन, थँक्यू सो मच. जाम लांबशाले जेवढे फोटो काढे. काय बोलतं किट्टू ना बाई. ओरिजिनल नाव परत ना. मग आता भेटलो आम्ही तिथले, जेवलो बिवलो पण मस्त जेवण बिवण झालं आमचा. आता आम्ही निघता घरी जायला. बाबू तर बघा जिथं जाल तिथं सारखंच कुठं पण चल. मस्ती बघा त्याची अख्खा दिवस चालू त्याचा काय नाही. तो डोलत मारत त्याला बरं घालून कोपच्यान तुला असं कर. काय चाललं शान गोरपे गावाची. आम्ही आता निघले, गाडीमध्ये पण बसलो. तो पण कुठं त्याला परत एक या होती, त्याला 12 होता कुठं परत तो गेलता. मग त्याला परत फोन केला, तेव्हा त्याला बोलवला. तो पण आला बरं टायमावर. नाही तर आम्हाला काही गाडी पण नसती भेटली. गाडी आहे आमची, पण ते कसं झालं घरी ठेवले ना, म्हणजे हे गेल्या कामाला तर ते काही गाडी काही नाहीच. मग बरं काय तर त्याला फोन केला तेव्हा आला. म्हणजे तिथं कुठल्या गाड्या पण अवेलेबल नव्हत्या. म्हणजे ओला बघत होतो तर ओलाला पण म्हणजे कुठली गाडी नव्हतीच. मग बरा काय तो आला, त्याचा कुठं 12 होता, तो पण गेलता. आता आम्ही निघले घरी. जेवण खावला पण आम्ही मस्त जेवलो बिवलो. जेवण पण भारी होता तिथं. त्यांना तर भेटून जामच बरा वाटला, म्हणजे भारी वाटला ना. मनात एवढा काही माहीत पण नाही ना, कसं जरा सगळ्यांना अशी भेटलो का थोडं समजल. बाबू बसले शांत. तिथं त्या ताई आम्हाला बोलवलेलं ना, तिथं त्यांनी 2 आईस्क्रीम मी त्याला दिला खायला त्या ताईनी. तर त्या पण अख्ख्या ना असं कपडा इपडा अख्खा माफवला त्यांनी. आवरा माफवला ना. ती तिथे गेल्या त्या पोराची त्यांच्या बंदूक आणली. बोलतो मना ते करतं ही बंदूक पण आणली. बाबू काय आणलं बाबू तुम्ही? काय आणली बाबा? काय आणली बाबू? काय आणली बंदूक? मला मारायला आणली बोलतो बंदूक तुला. काय नाही आवरा काही लांब नाही, अर्धा घंट्याचा रस्ता आहे समज. अर्धा घंट्यानं आम्ही पोहोचलो तरी इकडं. रातचे चाललो असतो, पण रातचे कसं त्या ताई मला बोलत होत्या, बोलते तुम्ही रातचे असं नाही बोलतं, तुम्ही रातचे नाही आल्या करतं. रातची याचा बोलल्यावर बाबू पण जोडीला. आपल्याला काही तेवढं रस्ता माहिती नाही. आता आपल्या इकडून जी गाव असली तर कसा समजतं, पण हे कसं जरा लांबच आहे ना. पण नाही तेवढा काही लांब, अर्धा 1 घंट्याचा असा रस्ता होता. मैं खुद का फोटो नहीं खींचता हूँ. पण काय बोल ना, किती रुपये बोल. 100 रुपये कमी घेतं का? आल्या घरी आता डायरेक्ट थोडा वेळ थांबता मी इथं घरी. मग नंतर निघन मी लगेच बाबूला घेऊन. कशी दिसत होतो मला तुम्ही सांगलात नाही कोणी. मला कमेंट मध्ये सांगा का मी कशी दिसत होतो. आपला काही लोकल प्रोडक्ट आहे. ऊन आला का त्याच्या उन्हाच्या सूर्याच्या किरणा पडल्या ना का अख्खा एक लेअर निघतात. एक लेअर निघतात. ब्रँडेड मेकअप नाही ना आपण वापरत, असा लोकल वापरता. हो ना ब्रँडेड आता आम्ही चालू नाही. शिरमीट तू आता दरवाजा का लावता? काही नाही एशी नाही आता मला रिक्षा पकडून इथल्या निघायला लागल. परत घरी जाऊन आहेच माझ्या मागं भाकरी तुकडा करायचा. जीएसटी लागले 500 रुपये. काय 500 रुपयाची जीएसटी लागले. मी पैसे कुठे ठेवले म्हणे?
पैसा किती रखा मैंने 500 रुपया 500 रुपया क्यों आता तू राहत ना मामाच्या का घरी चालत काय बोलतात ये बा या काय बाबू याच्या आल्या आल्या उचाबात्या चालू होता काय करते त्या ऐ जाम तकल्या आता मी निघन घरी ऊन तर कवराय बाबा आणखी तर उन्हाला पण चालू झाला नाही तरी ऊन कवराय मध्ये असू दे कालूला बोला ना कालू ती काय आगाला बिगाला जाऊन बसतं काय बाथरूम मध्ये कालू या यू यू कालू कोणचा कालूचा मेकअप करत कोणचा कालूचा मेकअप करत सांग कालूचा मेकअप करत सांग कालूचा मेकअप करत कालू ही बघ कालू आमची कालू बाबू निघले मेकअप करायला कालूची कालू ए कालू तिला असं केलं ना का मज्जा येतं असं 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 केलं ना का मज्जा येतं कालू आता आम्ही पण आणू काय बाबू सांगतो बोला तिची मेकअप करता तिला नुसतं वैताग देऊन ठेवता आला का तो बघ टाकशील त्याच्या डोल्यान कालू बघा कवरी भारी आमची कालू नजर विजर लागल आमच्या कालू लावरी भारी आता आपण पण आहे घरी आणू मस्त कालू बाबू शेपटी नको करू तिची नाही बघ दुसरी एक दुसरी ती आता प्रेग्नेंट आहे आता पुढच्या महिन्यात तिची डिलिव्हरी होईल मग तिची पोरं झाली ना का आम्ही लगे घरी आणू याची भांडुकली परताना अजून चल मग चला चाललो आता आम्ही घरी जाम थांबलो तर बरं टाइम झाला निघता आता ऊन पण बघा लागतं जाम निंबार परले चला तर आता मी निघले रिक्षा पण लगेच भेटली मला मी निघलो आम्ही लगेच बाबू आहे आमचा बाबूला आली आता बाबू झोपल जाम थकले आता आवडी धावपलला असे कुठल्या घरातल्या बाहेर निघलो का अशी धावपल माझी मग घरी गेलो ना तर मला सहन नाही होत जास्त कशी निघायची सवय नाही ना कुठं तर माझं पहिल्यांदा कुठं गेल्यावर असं आमचा प्रवास मध्ये जरा थकवाच होतं मला बघा आता आले इथं आमण्यावर आले मी आता पोचन लगेच चला मग काही आता मी घरी पोचल्या जाम धावपलीचा झाला प्रवास एकदम म्हणजे ना आता ना मी आलो ना तर लाईट पण जेलती आवडी पनवती ना दरिद्री लाईट आता आली का लाईट मला वाटलेलं बरं आता जा ना मस्त पंखा मिंख चालू करेन बशीन मस्त जाम थकल्या ना तर आलो तर बघता काय लाईट पण लगेच जेली आवरी पनवती ना दरिद्री लाईट मग आता आले मी जरा आता मस्त सगळा फ्रेश बिश होता जरा न तिकडे गेलो तर मला भारी पण वाटला का मेन म्हणजे ना मला त्यावेळी बोलवला मला सांगलं का ताई तुम्ही या त्याच माझ्या जाम भारी मोठी बात होती आणि मस्त झालं सगळं व्यवस्थित गेलो त्या बोलायला बिलायला त्यांचा स्वभाव पण जाम भारी होता भारी वाटला त्यांना भेटून मला आणि मग तुम्हाला ना जरा माझा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करून जा आणि आपल्याला असं सपोर्ट करत राहा बस चला मग बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय